नमस्कार, मी स्नेहिल शिवाजी। 90 पार केलेले भारताचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आज एक मोठा धक्का बसला आहे। कारण त्यांचाच लाडका नातू प्रज्वल रेवण्णा आज गजाआड आहे आणि त्याला पूर्ण आयुष्य तुरुंगातच खितपत काढावं लागणार आहे। अर्थातच त्यानं नेमकं काय केलं होतं? माजी खासदार असलेला हा रेवण्णा नेमका कोणत्या प्रकरणात अडकला होता आपण जाणून घेऊया। हासन लोकसभा मतदारसंघाचा खासदार असणारा हा प्रज्वल रेवण्णा 2024च्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघे 5 दिवस राहिलेले असताना गेले 5 दशक देवेगौडा कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेला हासन मतदारसंघातला खासदार आणि माजी पंतप्रधानांचा नातू विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स क्लिप्सच्या पेनड्राईव्हचं बस स्टॉप, बागा, गावातील जत्रा आणि थेट घरांमध्ये वाटप करण्यात आलं। यानंतर संबंधित 47 वर्षीय महिलेनं रेवण्णानं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत थेट पोलिसात तक्रार दाखल केली आणि देशभरात या सेक्स क्लिपनं खळबळ माजली। ही एक महिला पुढे आल्यानं प्रज्वल विरोधात पोलिसांना भक्कम बळ मिळालं आणि त्यानंतर त्या व्हायरल क्लिप मध्ये अनेक कोणकोणत्या महिला होत्या त्याचा शोध सुरू झाला। याच व्हायरल क्लिप्स मध्ये वृद्ध महिलांवर देखील प्रज्वल रेवण्णानं पाशवी अत्याचार केल्याचं म्हटलं गेलं। आतापर्यंत रेवण्णानं 50हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। रेवण्णाच्या 2960 व्हिडिओ क्लिप्स आणि अश्लील फोटो या पेनड्राईव्हच्या माध्यमातून समोर आले होते। हा तोच रेवण्णा आहे ज्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातल्या मैसूरमध्ये 14 एप्रिल 2024 ला सभा घेतली होती आणि या सभेच्या अवघ्या 6 दिवसांनी त्याच्या या सेक्स क्लिप समोर आल्यानं देशासोबतच राजकीय वातावरण हादरून गेलं। खुद्द भाजपने देखील या आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी केली। त्याच वेळेस जर्मनीत असणारा प्रज्वल भारतात आल्या त्याला पोलिसांनी विमानतळावरच बेड्या ठोकल्या। या प्रकरणात 1632 पानांचं आरोपपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि गैर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुराव्यांसह 183 कागदपत्र न्यायालयासमोर सादर झाली आहे। न्यायालयानं खटला दाखल करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबियांसह 26 साक्षीदारांची तपासणी केली आणि न्यायालयानं पीडितेच्या साडीवरील स्पर्मचा मोठा पुरावा ग्राह्य धरत या माजी खासदाराला आणि देवेगौडांच्या नातवाला थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली। आपले आजोबा देशाचे माजी पंतप्रधान, काका 2 वेळेस कर्नाटकचा मुख्यमंत्री, आपले वडील भाऊ हे आमदार, स्वतः खासदार असणाऱ्या या प्रज्वल रेवण्णानं महिलांना उपभोगाचं साधन केलं होतं। पीडित महिला ही आपल्या आईची नातेवाईक असून देखील प्रज्वल रेवण्णानं तिच्यावर घृणास्पद अत्याचार केला। सध्या प्रज्वल रेवण्णा हा एका गुन्ह्यात दोषी ठरला। न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्याच्यावर दाखल असलेल्या इतरही गुन्ह्यांचा अजून निकाल लागणार आहे। न्यायालयानं आज त्याला शिक्षा सुनावून या देशात कायद्याचं राज्य आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।